लोक म्हणायचे लॉन्ड्री म्हणजे छोटं काम, पण संभाजीनगरच्या या माणसाने त्याच लॉन्ड्रीचा ब्रँड बनवलाय. हा आहे विशाल सोनवणे. लॉन्ड्रीचा साधा बिझनेस. लोक हसत होते, पण विशालने ठरवलं आपण काहीतरी वेगळं करायचंय. एडिटिंग येत नव्हतं, शूटिंग येत नव्हतं, तरी तो रोज इंस्टाग्रामवर रील्स टाकत राहिला. आणि मग त्याला सुचली एक कल्पना, आपण स्वतःचं गाणं बनवूया. आणि तिथूनच जन्म झाला #लॉन्ड्रीवाला या गाण्याचा. गाणं व्हायरल झालं आणि लॉन्ड्रीवाल्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं. पूर्वी बिझनेस फक्त 1 किलोमीटरमध्ये होता, आज पोहोच थेट 25 किलोमीटरपर्यंत आहे. आज तो फक्त कपडे धुत नाही, तो ब्रँड घडवतोय. जिद्द आणि युनिक कॉन्टेंट असेल तर छोटा बिझनेसही मोठं स्वप्न पूर्ण करू शकतं. तुम्हालाही वाटतं का रील्समुळे बिझनेस वाढू शकतो? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक उद्योजक मित्राला शेअर करा. आणि हो, महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका.